नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। दीनदयाल उपाध्याय महाअभियान प्रशिक्षण 2026 प्रशिक्षण शिबिर त्र्यंबकेश्वर नाशिक येथे आयोजन। सबका साथ सबका विकास भारतीय जनता पक्षाचा नारा असून केवळ राजकारण न करता राष्ट्रभावना सदैव जागृत ठेवून भारतीय संस्कृती टिकवून एक विचाराने लोकशक्ती हीच राष्ट्रशक्ती प्रत्येक घरात हा विचार जागण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पंडित दीनदयाल उपाध्याय महाअभियान 4 दिवसीय प्रशिक्षण 2026 चे आयोजन त्र्यंबकेश्वर गुरुपीठ स्वामी समर्थ केंद्र नाशिक येथे सुरू असून त्यानिमित्ताने नाशिक मध्य मंडल द्वारका मंडळ परिसरातील भारतीय जनता पक्षाचे सर्व मंडल प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांचे भव्य महाअभियान प्रशिक्षण सुरू असून यावेळी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष सुनीलजी केदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू असून यावेळी प्रदीपजी पेशकर, सुनीलजी फरांदे, सुनील देसाई यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, बूथ प्रमुख, मंडल अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वैचारिक अधिष्ठान त्याचबरोबर पक्षाचा इतिहास सविस्तर त्याचबरोबर संघटनात्मक विचारांची दृष्टी आणि आपली कार्यपद्धती, आपल्या सरकारची कामगिरी आणि सोशल मीडियावर वैशिष्ट्यपूर्ण नियोजन, बूथ व्यवस्थापन, मन की बात, टिफिन बैठक, आगामी कार्यक्रमाचे बूथ सविस्तर माहिती कार्यक्रम आणि त्याचबरोबर वर्गातील रात्रीच्या वेळी अनौपचारिकरित्या कार्यक्रमांचे आयोजन सरळ त्याचबरोबर नाव नोंदी या ठिकाणी करण्यात आली। मोठ्या संख्येने 4 दिवस चाललेल्या कार्यक्रमात अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून आणि याप्रसंगी सखोल माहिती देण्यात आली। अतिशय उत्कृष्ट असा या ठिकाणी प्रतिसाद सर्व माध्यमातून मिळाला असून या प्रसंगी सर्व प्रकारच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना प्रशिक्षणार्थी अतिशय सुंदर असे व्याख्याने त्याचबरोबर मिळालेली माहिती पुढील भाजपाच्या कार्यपद्धतीसाठी उपयोगी पडण्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली। या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून कार्यक्रमाच्या सुरुवातीला शुभारंभ, दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन आणि नंतर या ठिकाणी कार्यपद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आली। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। अंतजया मायाची पडती स्वप्ने उत्थानाची उज्ज्वल भवितव्याची याच्याने करूया। मी आजचे वक्ते पंकज नागमोती तसेच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनीलजी केदार, त्याचबरोबर शहराचे उपाध्यक्ष सुनीलजी फरांदे, सरचिटणीस सुनील देसाई, त्याचबरोबर नानासाहेब शिलेदार, युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे। त्यामध्ये गेले त्यामुळे त्या दोन्ही आमदार या ठिकाणी प्रशिक्षणाला उपस्थित नाहीत, परंतु या मध्य विधानसभेमध्ये असलेले सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ना सर, या ना पुढे सर पुढे या। ताई आवाज नाही।